जालना महानगरपालिकेवर नागरिकांचा संताप. मीटिंग आणि सूचना देणं बंद करा, आधी शहर स्वच्छ करा. काही नगरसेवक तर निवडून आल्यानंतर प्रभागात फिरकलेच नाही. महानगरपालिका फक्त बैठका घेते, सूचना देते, पण प्रत्यक्षात काम काहीच होत नाही. आज दिनांक 13 शुक्रवारी रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, तुंबलेले नाले आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. फक्त मीटिंग आणि सूचना देण्यात वेळ घालवू नका, थेट रस्त्यावर उतरा आणि शहर स्वच्छ करा, असा आक्रमक इशारा नागरिकांनी दिला आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाले तुंबलेले असून सांडपाणी रस्त्यावर आहे. काही वार्डांमध्ये कचऱ्याचे ढीग आठवड्यापासून उचलले गेलेले नाहीत, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की महानगरपालिका फक्त बैठका घेते, सूचना देते, पण प्रत्यक्षात काम काहीच होत नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काही नगरसेवक तर निवडून आल्यानंतर प्रभागात फिरकलेच नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. मत मागायला दरवाजावर येणारे लोक आता दिसतच नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे की तात्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून नाले, गटारे आणि कचरा साफ करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. फक्त मीटिंग घेऊन आणि कागदपत्री आदेश देऊन प्रश्न सुटत नाही. आता दिलेली आश्वासने पूर्ण करून प्रत्यक्ष कामातून दाखवण्याची वेळ आली आहे, अशी भावना नागरिकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे. नगर पालिका से हमारी गुजारिश है कि हमारा रोड का काम जल्दी से जल्दी करे। 10 नंबर वार्ड से हम बोल रहे हैं, 10 नंबर वार्ड के अगर 4 नगर सेवक जो भी आए, ये हमारा जल्द से जल्द रोड का काम और नाली का काम करके दीजिए। आपसे गुजारिश है। और नल का पानी बहुत गंदा आता है हमारे पास, और घरों में बहुत पानी घुस रहा हमारा नालियों के पानी से बहुत परेशान हो गए हम, और बारिश के पानी से। आप आकर हमारा एक बार रोड देखो। आपसे गुजारिश है जल्द से जल्द हमारा रोड बन जाए।